हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सुंदर असा बूट कसा विणायचा हे मी शिकवणार आहे। तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि याच्यावर मी सुंदर असा बो लावलेला आहे। बो पण पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। तर तुम्ही एखादं कुंदन किंवा याच्यावर डायमंड सुद्धा लावू शकता किंवा ते आयते छोटे छोटे फुलं भेटतात ते सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा पम लावू शकता। इथे मी छोटासा बो लावलेला आहे। तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। तर हे मी साधारण 3 ते 6 महिन्याच्या बाळासाठी बनवलेले आहेत। तर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मोठे कसे बनवायचे। तर त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर हे बूट बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे हे पाहूयात। तर इथे मी 2 कलरची लोकर घेतलेली आहे, 10 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि एक आपल्याला शिवण्यासाठी सुई लागणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि विणायला तर खूपच झटपट होते। तर सर्वात अगोदर काय करायचं आहे, एक सिंपल गाठ मारून घ्यायची आणि सिंपल गाठ मारल्यानंतर काय करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35। तर इथे मी 35 साखळ्या विणलेल्या आहेत। जर तुम्हाला एका वर्षाच्या मुलासाठी बनवायचं असेल तर तुम्ही 10 साखळ्या याच्यामध्ये ॲड करू शकता आणि जर बाळ खूपच हेल्दी असेल तर आणखीन 2 घेऊ शकता, म्हणजे टोटल 12 घेऊ शकता। आता 35 साखळ्या घेतल्यानंतर ह्या 35व्या साखळीवर आपल्याला काय करायचं आहे, बोट ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 2 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि ह्या 35व्या साखळीमध्ये आपल्याला एक खांब विणायचा आहे। तर आपल्याला ह्या प्रत्येक साखळीवर एक एक खांब घालायचा आहे, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये टोटल आपले 36 खांब तयार होतील। तर खांब घालताना आपल्याला काय करायचं आहे, साखळीमध्ये खांब घालायचा आहे, बॅक लूपमध्ये घातल्यासारखं। तर पाहू शकता ही जी साखळी येत आहे, जशी आपली डोक्याची वेणी कशी येते त्या पद्धतीने, तर इकडच्या साईडला आपल्याला इकडच्या साईडच्या वेणीतून एक एक खांब घालायचा आहे। तर इथे आपल्याला डबल क्रोशाच घालायचे आहेत। तर मी काय करते, पूर्ण राऊंड कंप्लीट करते एका एका खांबाचा आणि दाखवते नंतर। तर इथे मी 36 खांब तयार करून घेतलेले आहेत। आता काय करायचं, 1 2 आणि 3 साखळ्या घ्यायच्या आणि पलटून घ्यायचं। आता पलटल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बॅक लूपमध्ये विणायचं आहे। तर भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे बॅक लूप आणि फ्रंट लूप। तर ही जी चेन दिसत आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता, ही जी चेन दिसत आहे ना, तर याच्या मागच्या साईडने आपल्याला विणायचं आहे अशा पद्धतीने। तर असंच आपल्याला खांबच पूर्ण राऊंड विणायचे आहेत। तर पूर्ण किती राऊंड विणायचे हे पाहूयात। तर इथे पाहू शकता, हा जो आहे हा आपला पहिला राऊंड आहे। 1 2 3 4 आणि 5, टोटल आपल्याला 5 राऊंड विणायचे आहेत आणि नंतर आपण शिवणार आहोत। तर ही मी 5 राऊंड विणून घेते आणि नंतर शिवायचं कसं हे सांगते। तर प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 साखळ्या घ्यायच्या आणि पलटवायचं आहे आणि पलटवल्यानंतर बॅक लूपमध्येच आपल्याला खांब घालायचे आहेत। तर असे टोटल 5 राऊंड करून घ्यायचे। तर इथे मी 5 राऊंड करून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता, आम्ही पूर्ण पट्टी तयार करून घेतलेली आहे। 1 2 3 4 5 राऊंड तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे,
थोडासा एक्स्ट्राचा धागा ठेवून हा धागा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला शिवायला होईल इतका धागा ठेवायचा आहे. आणि इथे मी हा धागा कट करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे. तर सुई ओवून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, ही जी सुईची साईड आहे ही आतमध्ये घ्यायची आणि ह्या उलट्या साईडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. पूर्ण समोरासमोरील टाक्यामध्ये आपल्याला टाके मारत शिवून घ्यायचं आहे. हवं तर जेव्हा आपण साखळी घेतल्या होत्या तेव्हा साखळी अटॅच करून तुम्ही गोल गोल राऊंडसुद्धा विणू शकता. तसं जर विणलं तर असं शिवायचं काम पडणार नाही. तर इथून मी इथपर्यंत शिवून घेते. तर ह्या कोपऱ्यावर शिवत आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे 3 टाके आणि हे 3 टाके असे गोल शिवायचे आहेत. तर 1 2 आणि 3 या 3 टाक्यातून मी सुई काढलेली आहे. आणि परत काय करायचं, इकडचे हे जे 3 टाके आहेत हे 3 टाक्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि हे पूर्ण आपल्याला घट्ट ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे मी एक गाठ मारलेली आहे, पाहू शकता. आता परत काय करायचं आहे, ह्या प्रत्येक टाक्यावर एक एक टाका मारत मारत इकडं 6 टाके राहतील इथपर्यंत जायचं आहे. तर मी इथपर्यंत अशा पद्धतीने प्रत्येक टाक्यावर टाका मारून घेते. तर मी इथपर्यंत प्रत्येक टाक्यावर टाका मारलेला आहे. आता इथे एक आपल्याला गाठ टाकायची आहे. तर अशा पद्धतीने गाठ टाकायची आहे आणि हे पुढचे जे टाके आहेत हे पूर्ण आपल्याला गोल शिलाई मारून घ्यायची आहे आणि एकदम घट्ट ओढून घ्यायचं आहे. घट्ट ओढून घेतल्यानंतर इथे मी टाके मारून घेते. इथे व्यवस्थित गाठ मारल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या साईडला जायचं आहे. दुसऱ्या साईडला आता काय करायचं आहे, आपल्याला हे दुमतायचं आहे आणि दुमतल्यानंतर इथे ह्या अर्ध्या ह्याच्यावर आपल्याला स्टिच मार्कर किंवा इथे बोट पण ठेवू शकता. ह्या अर्ध्यापर्यंत आपल्याला काय करायचं आहे, गोल शिलाई मारायची आहे. तर हे पाहू शकता इथपर्यंत. तर मी इथपर्यंत सुई ओवून घेते. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक टाक्यातून सुई ओवून घ्यायची आहे. तर मी इथपर्यंत सुई ओवून घेतलेली आहे प्रत्येक टाक्यातून. आता सेम काय करायचं आहे, इकडच्या साईडने पण सुई ओवून घ्यायची आहे. पूर्ण टाक्यातून मी सुई काढलेली आहे आणि सुई ओवून घेतल्यानंतर हे घट्ट आपल्याला काय करायचं आहे, ओढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता परत याला गाठी मारून सिक्युअर करून घ्यायचं आहे. तर इथे मी पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने गाठी मारून घेतलेल्या आहेत. आता एक्स्ट्राचा धागा आपल्याला काय करायचा आहे, कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी एक्स्ट्राचा धागा कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने हे सोयीचं करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता किती सुंदर असा आपला बूट तयार झालेला आहे. तर इथे छोटंसं हे जे बो विणलेलं आहे, हा बो पण लावू शकता. जर तुम्हाला बो विणता येत नसेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बो कसा विणायचा हे सांगेल. तर पाहू शकता किती सुंदर असा आपला बेबी बूट तयार झालेला आहे. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.